आज अनेक शेतकरी कन्फ्युजन मध्ये आहेत की कृषी प्रदर्शनला जावं का नाही. पण एक लक्षात घ्या, या प्रदर्शन मध्ये जाऊन तुमचा काही फायदा होणार नाही. कारण का, आज का जेवढे काही प्रदर्शन आहेत ना, ते सगळे जत्रा आहेत. म्हणजे काय माहिती का, इथं घेण्यासारखं काहीच नाही, सगळे जण विकायला आलेत. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय माहिती का, या प्रदर्शनाचा हेतू जो आहे प्रत्येकाचा, तो प्रत्येकाचा आहे काहीतरी तुम्हाला प्रमोट करून तुमच्या गळ्यात मारायचं. पण जर प्रदर्शनाचा मुख्य हेतू म्हणजे मूळ मुद्दा जर बघितला, प्रदर्शन कशामुळे ठेवत होते, तर प्रदर्शन ठेवण्याची जी परंपरा आहे ती आजची नाही, 300-400 वर्षापूर्वीची. तिथं काय व्हायचं की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही जुनं पारंपरिक बियाणं आहे समजा, किंवा एखादं गाय आहे, म्हैस आहे, किंवा जे पशुधन आहे, ते पशुधनचा प्रसार व्हावा, एखादं चांगलं ब्रीड आपल्याला भेटावं किंवा एखादी चांगली जात भेटावी, याकरता पहिले महाराजे राजे हे प्रदर्शन ठेवत. दुसरी गोष्ट काय, आपल्या जिल्ह्यामध्ये एखादा कलाकार आहे, एखादी कला वस्तू आहे, मग ती कोणती असू द्या, मग त्या कलेचा प्रसार व्हावा. आणि तिसरी गोष्ट, या सगळ्यांचा प्रसार होत इथंच जे व्यावसायिक लोक आहेत त्यांना त्यांनी भेट देऊन यातील जे कलाकार आहेत, यातील जे बीज संवर्धन आहे, यातील जे पशुधन आहे, यांना मानधन किंवा यांचा सत्कार करून असंच गोष्ट तुम्ही पुढे ठेवा, हे याचं प्रदर्शनाचा हेतू होता. आजचा काय माहिती का, फक्त विक्री. आणि याच्यामध्ये जर बघायला गेलं तर टॉप ज्या चांगल्या कंपन्या आहेत ना, त्या बिलकुल भाग घेत नाहीत. फक्त इथून पैसे घेणार, तुम्हाला स्टॉल लावणार, काहीतरी विकणार. दुसरी गोष्ट, प्रदर्शन आता कोण पाहायला जावं, सगळ्यात पहिल्यांदा ज्यांची शेती नाही, ज्यांना फेरफटका मारायचा आहे, मजा करायची पुण्यात येऊन किंवा इतर ठिकाणी, औरंगाबाद संभाजीनगर आहे आपलं, दिल्ली आहे, ते प्रदर्शनाला जाऊ शकतात. दुसरी गोष्ट, ज्यांना नोकरी वेळ मिळायची किंवा ज्यांना नोकरी करायची, कंपनी सोबत कॉन्टॅक्ट करायचे, त्यांनी जावं, ज्यांना नोकरी नाही. तिसरी गोष्ट, शनिवार रविवार सुट्टी आहे, सिटी मधले तुम्ही, चला काहीतरी खायला भेटेल, काहीतरी फिरायला भेटेल, तेवढंच त्यांनी जावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, जर तुम्ही अनुभवी शेतकरी असताल तर तुमचा प्रदर्शनामध्ये येऊन काही फायदा नाही. कारण का, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामधील जे शेतकरी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये शेती करतात ना, त्यांच्या शेतावर जा, त्यांना भेट द्या. जर तुम्हाला भेटच द्यायची आहे तर जे आपल्यापेक्षा हुशार शेतकरी आहेत, आपल्यापेक्षा जे आधुनिक शेतकरी आहेत, त्यांच्या शेतात जाऊन भेट द्या. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला वेळ भेटला तर विद्यापीठामध्ये डेमो फार्म असतात, त्या डेमो फार्मला भेट द्या की काय रिसर्च चालू आहे, काय नवीन टेक्नॉलॉजी आली आहे. ह्या गोष्टीवर तुम्ही जर खर्च